अपघाताचा विषय निघाल्यावर एक कायम ऐकायला भेटतं ब्लॅक बॉक्स. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय नेमकी कन्सेप्ट आहे? ते कसं वर्क करतं? ते थोडंसं आम्हाला खोलून दाखवाच आज ब्लॅक बॉक्स. तर ब्लॅक बॉक्स हा पहिला म्हणजे ऑरेंज कलरचा असतो. त्याला ब्लॅक बॉक्स असं नाव म्हणा किंवा त्याच्यामध्ये तुमच्या विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये कुठल्या क्षणी काय घडलंय याची सगळी हिस्ट्री तुमच्या त्या ब्लॅक बॉक्समध्ये असते. कुठले तुम्ही टेम्परेचर किती होतं, टेम्परेचरचा राईज कसा झाला, वेगवेगळे जे तुमचे सेन्सर्स आहेत, तुमच्या पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवरती लावलेले सेन्सर्स आहेत, असंख्यता लाखोंमध्ये सेन्सर्स आहेत. त्या सेन्सर्सची सगळी इन्फॉर्मेशन इज ऑफ नो यूज जर का ती स्टोअर नाही झाली. मग ती स्टोअर झाल्यानंतर तुम्ही त्याचा उपयोग करून घेण्यासाठी, जसं तू म्हणतोस तसं ॲक्सिडेंटसाठी, काही वेळा हा जो डाटा आपण घेतो, मॉनिटरिंग डाटा, हा वेगवेगळ्या ठिकाणी ॲनलाइज होतो ॲट व्हेरियस कंपनी लेवल्स, आणि तिथला जो ॲनालिसिस करणारा जो सिनियर हे असतो, प्रोफेशनल असतो, त्याला जर का काहीतरी ट्रेंड जरी चुकीची वाटली, ट्रेंड, तरी तो बोलवून किंवा चौकशी करून त्या पर्टिक्युलर पायलटशी कॉन्व्हर्सेशन करून एका रीतीने अंडरस्टँड करू शकतो की हे का झालं. एक्झाम्पल तुला द्यायचं तर सपोज आपल्या घरातला कोण एक सदस्य आहे, त्याच्या बाईक आहे आणि त्या बाईकवरती आपण सेन्सर्स लावले आणि अपघात न हो अशीच इच्छा, पण न अपघात होता पण त्या बाईकचे जे ज्या प्रकारे त्या व्यक्तीने ती बाईक चालवली आज दिवसभरात त्याचे डेटा पॉईंट्स आपल्याला मिळाले, तर त्या डेटा पॉईंटवरनं आपण एका प्रकारची त्या बायकर बद्दलची एक इमेज पाठवू शकतो. अरे तू ना तो राईट टर्न बघ, इंडिकेटर तू फक्त 10 सेकंद आधी दिलास. नाही मी तर 1 मिनिट आधी दिला नाही, हे बघ ना. The data is not telling me the lies. So that is the part of the black box. तो व्हेरियस प्रकारे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इनपुट स्टोअर होतात. त्याला डिसायफर करणं तेवढंच अवघड आहे आणि वेगवेगळ्या क्रॅश सिच्युएशन्समध्ये तो सर्वाईव्ह व्हायला पाहिजे म्हणून तो बनलेला आहे. सो खूप थंड, खूप गरम, आग लागली, कुठल्या एका प्रकारे जोरात आपटला गेला तर कितीतरी जी पर्यंत, म्हणजे जी फोर्सेस पर्यंत इट कॅन विथस्टँड. हा जो डेटा आहे याच्यामध्ये जनरली व्हॉइस नसतो. त्याला म्हणतात व्हॉइस, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. तो याच्याबरोबरच पॅरलल आहे. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे कॉकपिटमध्ये संभाषण जे चाललेलं आहे त्या एअर क्रू मध्ये ते सगळं रेकॉर्ड होतं.